शेतकरी बंधूंनो नमस्कार। आपल्या आज आले पिकाला जवळपास 68 दिवस झालेले आहेत, पण आमच्याकडं आज जवळजवळ 42-43 दिवसातनं पहिल्यांदाच थोडंसं उन्हाचं वातावरण झालेलं आहे आणि आज 1-2 वेळाच फक्त पाऊस आला आहे। आणि असा मुसळधार पाऊस असल्या कारणानं आले पिकात अशा प्रकारे पिवळापणा जाणवतोय। फवारणीला काय आत्तापर्यंत एकही फवारणी करता आली नाही, कारण पाऊस सातत्यानं असल्यामुळं त्यासाठी आपण आता काय केलेलं आहे, आज ह्युमिक सोडलेलं आहे सुरुवातीला। आणि ह्युमिक बरोबर आपण महापट हे तापी बायो चं महापट आहे, हे महापटसुद्धा आपण ह्यामध्ये सोडलेलं आहे। तर हे महापट कार्य काय करतं आणि ह्याची सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आपण देणार आहे। तर हा जो पिवळापणा आहे तोही त्या महापटनं कमी होतो आणि मुळीला सुद्धा चालना होते। ह्या बऱ्याच गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। पिवळा प्लॉट आहे तो तुम्हाला एक 8 दिवसांनी ज्यावेळेला व्हिडिओ करेल त्या टायमिंगला तुम्हाला हा कशा पद्धतीनं दिसतोय बघा। आपण गेल्या वेळेला पण एकदा गेल्या वर्षी पण वापरलेलं होतं आणि त्याचे रिझल्टसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं येतात। कोंबांची जाडी वाढते आणि लांबी वगैरे पण वाढते। अतिशय मुसळधार असा पाऊस असल्या कारणानं ह्या बेडमधनं सातत्यानं पाणी बाहेर पडत होतं, त्यामुळं कुठलंही वॉटर सोल्युबल खत आज 68 दिवस झाले तरी आपण ह्याला सोडलेलं नाही। आणि हे जी आत्ता जी लांबी आहे हे बघा, एकच 2-2च त्याला हे आहेत ठोंब। आणि जी लांबी आहे ती सरासरी 1 वितीपेक्षा काय जास्त 1-1.5 सरासरी त्याची हाईट आहे। हाईट काय ह्या आले पिकाची वाढली नाही, कारण सातत्यानं असलेल्या पावसामुळं यामध्ये काही आपल्याला करता आलं नाही। आणि जास्त पाऊस असला की काय होतं, मुळी थांबते। तर यासाठी आपण आता ह्युमिक आणि त्याच्याबरोबरच आपण काय केलेलं आहे, महापट सोडलेलं आहे। महापटमध्ये फुटव्यांची संख्या वाढण्याचं प्रमाण जास्त प्रमाण असतं आहे, फॉस्फरसचंही प्रमाण त्याच्यात असल्यामुळं महापट हे आपल्या हे जे झाडे हे जी बांडीची ही जाडीसुद्धा वाढवतं आहे, हाईट वगैरे वाढवून पिवळसरपणा हा दूर होतो आणि फुटव्यांची संख्या वाढते, उत्पन्नात वाढ होते। यासाठी आपण महापटच्या ह्या वेळेला वापरलेला आहे। आणि पुढच्या 8-10 दिवसात आपण दुसरा एक व्हिडिओ टाकू, त्यामध्ये आपण कशा पद्धतीनं त्याला फुटवे वगैरे वाढतात, ग्रीनरी वगैरे वाढते, ही सर्व माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे। आणि येत्या 1-2 दिवसात पहिली फवारणी आपण काय करणार आहे, कारण पाऊस असल्यामुळं आम्हाला फवारणी वगैरे करता आली नाही, पहिली फवारणी काय करणार आहे ह्याचाही व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवर येईल। हवामानाचा अंदाज बघून आपण फवारणी करणार आहे, ती फवारणी कशा पद्धतीनं करायची काय ह्याचे सर्व सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर येईल। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, ऑलचं बटन दाबा, म्हणजे नवीन येणाऱ्या माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचतील।